दोस्तों, एक और वीडियो में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। और मैं समझता हूं कि मेरे साथ में बैच नंबर 22 के एक स्टूडेंट है जिनका नाम है राजन त्रिभुवन जी। ओके, और यहाँ पे हम सब बैठे हैं बैच नंबर 22 के। एक बार ताली बजा दीजिए ताकि सबको पता चले। या एक बार ऐसे कर दीजिए। क्या बात है, वंडरफुल। तो इस वक्त में हम सब मौजूद हैं और कई हों की वीडियो आप तक पहुंच चुकी है और इस वक्त में राजन जी को हम सुनेंगे। तो राजन जी प्लीज बोलना शुरू करिए। सर्वांना प्रेज लॉर्ड। माझं नाव राजन त्रिभुवन आहे आणि माझं मूळ गाव म्हणजे कोपरगाव तालुका आहे, त्यामध्ये एक खेडेगाव उक्कडगाव म्हणून. पण माझा मुलगा, लहान मुलगा या ठिकाणी तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहे आणि तो या ठिकाणी जॉब करतो. म्हणून गेल्या 4 महिन्यापासून मी आता या ठिकाणीच राहायला आलेलो आहे. माझी प्रिय पत्नी आणि मी, आम्ही दोघं जण उभयत तिथं त्याच्याबरोबर राहत असतो. आणि पास्टर डॅनियल जी आणि यांचं जे व्हिडिओ आहे तो हा सारखा बघत होता, परंतु मी माझी त्यांची पहिल्यांदाच आज या ठिकाणी इथं आल्यानंतर भेट झालेली आहे. आणि या ठिकाणी जर त्यांनी मला सांगितलं का पप्पा त्या ठिकाणी बायबलचं स्टडीचा एक कोर्स आहे तर आपल्याला तो करायचा आहे आणि मी तुमचं नाव दिलेलं आहे. आणि मी आज या ठिकाणी खरं सांगायला गेलं तर मी मनातून हा कोर्स येण्याचं टाळत होतो. आणि मी म्हटलं इतक्या वर्षापासून बायबल वाचतोय आपण, मी जन्मापासून ख्रिस्ती, माझ्या पंजोबांनी हा ख्रिस्त्यामध्ये आलेत, माझे आजोबा आले आणि नंतर आम्ही सर्व. आणि मी म्हटलं इतक्या वर्षापासून वाचतोय, सगळ्या पाळकांचं ऐकतोय, पिक्चरचं ऐकतोय आणि असं विशेष काय आहे इथं. माझ्या मनातून मी टाळत होतो. त्याला बऱ्याच वेळेस मी बोललो की नको इथं जायला. आणि मी म्हटलं अरे नाही रे, तू एकटाच जा, मी नंतर येईल म्हटलं. पण त्यांनी मला आग्रह केला की नाही पप्पा तुम्ही या म्हणे माझ्याबरोबर. आणि त्याच्या आग्रहास्तव आणि मग मी पण म्हटलं चल ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊया आपण. आणि या ठिकाणी आल्यानंतर खरोखर या ठिकाणी मसीह मैथन बैठक या ठिकाणी आल्यानंतर हा शॉर्ट टर्म बायबल जो कोर्स आहे याच्यामध्ये हा 5 दिवसाचा कोर्स. आणि मी माझ्या माहितीप्रमाणे हा कोर्स 3 वर्षाचा, त्याचं ग्रॅज्युएशन असेल तर 5 वर्षाचा, अजून त्याचं पुढचं शिक्षण असेल 6-7 वर्षाचा कोर्स आहे. आणि याच्यामध्ये उत्पत्तीच्या पहिल्या पानापासून प्रकटीकरणाच्या शेवटच्या पानापर्यंत त्या ठिकाणी त्यांना ज्ञान दिलं जातं. आणि असे प्रिचर लोक म्हणजे पाळक, मराठीत पाळक लोक, आणि ते पाळक लोक काय करतात, चर्च चालवतात. आणि त्या चर्चमध्ये 100 लोक 200 लोक असतात आणि कधी 50 लोक 300 लोक असे मेंबर असतात. आणि ते मेंबर या ठिकाणी मी एका चर्चचा मेंबर आहे. माझं मेथडिस्ट चर्च आहे कोपरगावमध्ये, त्या ठिकाणी मी मेंबर आहे आणि त्या चर्चचा मी सेक्रेटरी पण आहे. आणि त्या ठिकाणी मी काम करत असताना, परंतु या ठिकाणी ज्या मेंढरांना पाळकांनी म्हणजे धर्मगुरूंनी त्या मेंढरांना ज्या पद्धतीने न्यायला पाहिजे त्या पद्धतीने या पवित्र शास्त्रातून वचन त्याचं स्पष्टीकरण सांगायला पाहिजेत, आजपर्यंत मला कुठल्याही पाळकाकडून ते स्पष्टीकरण आलेलं नाही. बायबल वाचायचंय, त्याच्यावर संदेश द्यायचा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणचं काय आहे, मी मेंढराचा दरवाजा आहे, या ठिकाणी तुम्ही या म्हणजे आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळेल. हे छोटेसे उदाहरण देऊन असे वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी संदेश मिळतात. परंतु ज्यावेळेस मी इथे आलो या ठिकाणी 5 दिवसामध्ये हा 3 वर्षाचा कोर्स, मी म्हणणार नाही का हा 1 वर्षात आटपल कोर्स, हा 3 वर्षाचा कोर्स फक्त 5च दिवसात पास्टर डॅनियल राज यांनी इतकं सुंदर तऱ्हेने आम्हाला समजून सांगितलं आहे. आणि परमेश्वराने खरोखर या जगामध्ये, या पृथ्वीवर असे काही लोक निवडले, असे काही सेवक निवडलेले आहेत का या जगामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, शास्त्र काय म्हणतं, कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. परंतु यासाठी ज्या धर्मगुरूंनी प्रयत्न करणं गरजेचं आहे का त्या मंडळीचा कोणाचाही नाश होऊ नये. तर मला नाही ऐकायला मिळालं का असा नाश होऊ नये म्हणून यांना ते शिक्षण देत आहेत. परंतु सदोदित आपण फक्त चर्चला जाणं, प्रार्थना करणं, गीतं गाणं, एखादा संदेश झाला म्हणजे घरी जाणं, पण त्याच्यातून जे आत्मिक जे पाहिजेत, आपल्याला आपली उन्नती होण्यासाठी पाहिजेत, खरं ज्ञान जे पाहिजे ते या ठिकाणी मला काय अजून मिळालेलं नव्हतं. आणि खरोखर परमेश्वराने असं काय सेवक निवडलाय का तो ह्या जगामध्ये खरोखर एक असा व्यक्ती निवडलाय का ज्यांनी आज या ठिकाणी 5च दिवसामध्ये
उत्पत्तीपासून पहिल्या पानापासून तर शेवटपर्यंत प्रकटीकरणापर्यंत या ठिकाणी बायबल म्हणजे काय, या ठिकाणी उत्पत्ती म्हणजे काय, या ठिकाणी तुमचं रॅप्चर म्हणजे काय, या ठिकाणी तुमची चर्च रॅप्चर आहे, त्याचप्रमाणे तुमची वधूला कसं वरती घेतलं जाईल, या सर्व गोष्टी बारकाईने आम्ही पहिले ऐकत होतो का 10 कुमारी ज्या आहेत मूर्ख कुमारी, आणि त्या मूर्ख कुमारींचं उदाहरण या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळेस ऐकायला मिळते. आणि आम्ही समजायचो त्याच्यामध्ये वचन असं होतं का त्या मूर्ख कुमारीचं तेल संपलंय. आम्ही म्हटलं त्या वचनात नाही म्हणून संपलंय असा एक अर्थ लावायचो. आणि पास्टर पण वचनातलं तेल, त्यांच्याकडे तेलच संपलं, वचन नाही त्यांच्याकडे आता, आणि म्हणून त्या जाऊ शकल्या नाहीत. पण या ठिकाणी खरा आज अर्थ कळाला आम्हाला की ती घोषणा होत असताना त्यांनी ती घोषणाच ऐकली नाही. हा, आणि आपल्याला इतक्या दिवस हे माहितीच नव्हतं. आणि म्हणून आज गेली मी 60 वर्ष म्हणा, कारण माझं 61 वय चालू आहे, तेव्हापासून मी माझ्या आईकडून, वडिलांकडून, आणि आता आई वडील नाही राहिले, परंतु आता हे तुम्ही म्हणता दुसरी पिढी तिसरी पिढी आली, आणि तिसऱ्या पिढीने सांगितलं की पप्पा नाही जायला पाहिजेत. आणि खरं शिक्षण या ठिकाणी आम्हा सर्वांना, या ठिकाणी आम्ही 17 लोक आहोत, आणि या ठिकाणी शॉर्ट टर्म बायबल कोर्स दानियल राज यांच्याकडून आम्हाला खूप सुंदरसं आम्हाला पास्टरांकडून आज या ठिकाणी मिळाले. आणि याच्यातला आम्ही जे आमच्याकडे जे ज्ञान आहे ते खरोखर आमचं ज्ञान कसं आहे, सीमित आहे, मटक्यातलं आहे. म्हणजे मडक्यातलं ज्ञान आहे आपल्याकडे, म्हणजे मडक्यात जेवढं पाणी आहे तितकंच ज्ञान आहे. आणि ते पाणी काय होतं मडक्यातलं, आता पिलं, थोड्या वेळाने पिलं, थोडं अरे संपून गेलं, परत मडका काय करतो, धुवून परत पाणी भर. तेवढ्याच पाण्यात आमचा खेळ चालू आहे. आमचं कुठे चालू आहे, तेवढ्याच पाण्यात. परंतु आज आपल्याला मडका नाही तर समुद्र का ज्ञान, मडक्यातलं नाही तर समुद्राचं ज्ञान या ठिकाणी आम्हाला ते मिळालेलं आहे. खरोखर सुंदरचं शिक्षण या ठिकाणी पाळक साहेब आपल्याला देत आहेत. आणि मी पास्टरांना विनंती करेन का या पद्धतीने ज्ञान तुम्ही दिलंय, तुम्हाला तर खरोखर मी बोलता बोलता बोलून गेलो 100 वर्ष, पण मी म्हणतो तुम्हाला दीर्घ आयुष्य, नोहासारखं आयुष्य मिळालं तरी चालेल, कारण की शेवटपर्यंत लोकांना हे ज्ञान मिळणं गरजेचं आहे. आणि हे जगामध्ये कोणी देत नाही, कोणीच देत नाही ज्ञान. तुम्ही तिथं जा, फक्त वाचन मिळेल आणि डायरेक्ट घरी जायचं, हातात हात घ्या, चालले घरी. आणि या ठिकाणी आपण सगळं ऐकलं, या ठिकाणी दशमांश ऐकलाय, या ठिकाणी आपल्याला सांगितलं का ज्या ठिकाणी कसे मागतात दशमांश, आणि दशमांश फक्त पैसा म्हणून दशमांश मागतात. पण याच्यामध्ये शास्त्रामध्ये जर पास्टरांनी सांगितलं, तुम्ही जर खोल वाचलं, आतमध्ये गेले, वाचत राहिले, तर सांगताय दशमांश कोणासाठी आहे, दशमांश काय द्यायचंय तुम्हाला. तुम्ही वेळेचा देत नाही, दयाचा दशमांश देत नाही, तुम्ही म्हणता फक्त पैसा द्या. दिलं तर दिलं जाईल, दिलं तर दिलं जाईल, आणि न दिलं तर दिलंच जाणार नाही. म्हणजे तुम्हाला आशीर्वाद आहे नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही जितकं जास्त द्याल तेवढं तुम्हाला देऊन तर पहा, देऊन तर पहा. म्हणजे तुम्ही दान जेवढं द्याल तेवढं तुम्हाला आशीर्वाद मिळणार. आणि जर पैसेच नाही माझ्याकडे, आज दान टाकायलाच पैसे नाही, मग काय आशीर्वादच नाही. परमेश्वर मागतच नाही तुम्हाला काही, तुमचं निर्मळ अंतकरण, भग्न अंतकरण ते पाहिजेत. आणि आता हे जे ज्ञान मिळालंय आम्हाला, या ज्ञानात घेऊन आम्ही लोकांपर्यंत हे ज्ञान आम्ही काय करणार, पोहोचवणार. पहिलं प्रथम माझ्या कुटुंबासाठी, माझ्या पत्नीसाठी, माझ्या दुसऱ्या मुलासाठी, मुलीसाठी मला हे शिक्षण त्यांना द्यायचंय. आणि हे शिक्षण दिल्यानंतर माझं कुटुंब एकदा भक्कम झालं, पाया भक्कम झाला आमचा घरातला, म्हणजे आम्ही इतरांना ते काय करू, ज्ञान पोहोचतं करू. खरंच या ठिकाणी आम्हा प्रत्येक भाऊ बहिणीला, ख्रिस्तामध्ये जे बंधू भगिनी या ठिकाणी सर्व आलेले आहेत, आपलं 5 दिवसाचा महत्वाचा कार्यक्रम सोडून, घरातलं जे काम सोडून, पण त्याच्यापेक्षा इथं आम्ही बघितलं आमचा जो कार्यक्रम आहे घरातला महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर आमचं जॉबचं, काही लोकांची सुट्टी झाली किंवा जॉबला खाडी झालेले आहेत, त्यांचा पगार कट होईल, पण यापेक्षा आमचा जीव वाचला हे महत्वाचं आहे. आणि खरोखर आज जर तुम्हाला या पवित्र शास्त्रातून आपण सर्वच वाचतो, पण आज इथं आल्यानंतर आम्हाला कळालं का आमच्या इतके चूक आहे का आम्हाला उत्तर देताना परत बरेच वेळ चुकलो आम्ही, कारण आम्हाला तसं ते ज्ञानच नव्हतं ना. आम्ही वाचतोय वरच्यावर. मला तर कधी कधी वाटायचं का पास्टर साहेबाला आमचा राग येतो, पण काय करायचं आता, नाविलाज आहे म्हटलं आता, पण बोला तर खरं, मग बोलायचो आम्ही. पण कधी कधी उत्तर चुकायचं, कधी कधी 800 कॉपी पर्यंत आम्हाला काय होतं, जायचं घेऊन आम्हाला, कारण तुम्ही चांगलं उत्तर दिलं, 800 कॉपी पिला इनको. आणि कधी कधी म्हणजे अरे क्या बोल रहे तुम, म्हणजे जे काही आपल्याला जे ज्ञान होतं ते ज्ञान काय योग्य नव्हतं. आणि आपण वाचतोय खरंच, परंतु आपल्याला प्रभूकडून दिल्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही. आणि त्यासाठी मध्यस्थी म्हणून मला वाटतं परमेश्वराने एक सेवक असा निवडलाय
का आपल्याला ते ज्ञान त्याच्यातून घेऊन या ठिकाणी आपल्याला तो देत आहे. खरोखर मी देवाची स्तुती करतो का आपल्याला पास्टर डॅनियल राज यांनी सुंदरसं या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे. आणि हे ज्ञान मी तर सर्व धर्मगुरूंना, पहिले तर धर्मगुरूंना विनंती करेल का आपण जे काय कोणी या जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या राज्यातून तुम्ही ऐकत असाल, तर माझी आपल्याला एक ख्रिस्ती बंधू म्हणून आपल्याला विनंती असेल का आपण या ठिकाणी हे जे ज्ञान आम्ही घेतलेले आहे, तुम्ही एकदा येऊन पास्टर डॅनियल राज यांच्या संपर्क करा. फोन नंबर हे देतील, त्याचप्रमाणे मी माझा फोन नंबर देईल. कृपा करून तुम्ही माझ्या संगती संपर्क केला तर मी पास्टरांसंगती तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे सर्व देईल आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा का खरं काय, म्हणजे तुम्ही ते मंडळीला शिकू शकाल. आणि मंडळीला जर शिकवलं तर जागरूक सत्य वचन सांगणारी मंडळी तयार होईल. आपण जे सत्यवचन जर त्याप्रमाणे चाललोच नाही, विशेष म्हणजे आपल्याला प्रभू परमेश्वराला आवडेल असं वागणं गरजेचं आहे. आपल्याला परमेश्वराला आवडेल असं वागणं गरजेचं आहे. आपण जसं आई वडील आपली अपेक्षा करतात का माझ्या लेकरांनी मला आवडेल असं माझ्या लेकरांनी वागलं पाहिजे, मग तो स्वर्गीय पिता म्हणतो तू माझ्या आज्ञेने मला आवडेल असं तो वाग. मग आपण ते तसं त्याच्या आज्ञेने वागलं पाहिजे, त्याला आवडेल असं वागलं पाहिजे. आणि खरोखर आज मी पुन्हा एकदा सर्व आमचे ख्रिस्तामध्ये बंधू भगिनी, ज्या ठिकाणी मसी मंथन बैठकचे जेवढे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकडून मी देवाचे आभार मानतो. आणि विशेष करून पास्टर डॅनियल राजचे सुद्धा खूप खूप आभार मानतो का त्यांनी आम्हाला न काही रागवता सर्व व्यवस्थित फोडून सांगवलं. न इतका त्रास आहे त्यांचा, आणि मी बघितलं त्यांच्यामध्ये इतकी काय म्हणतो ऊर्जा आहे. आणि मी अभ्यास मैं कैसा करता हूँ, देखो मैं थकता हो गया, मी मनात म्हटलं आपको बहुत आनंद मिल रहा है इसमें, इसलिए आपको, और परमेश्वर आपको आनंद दे रहा है. मी मनातल्या मनात म्हणत होतो, म्हटलं एक दिवस येईल बोलायचा, आपण बोलूया. आणि खरोखरच त्यांना खूप आनंद आहे याच्यामध्ये. आणि असाच आपल्याला आनंद आहे. हे जसे बोलतात, जेवढ्या स्पिरिटने बोलतात, जेवढे तळतळीने बोलतात, आपल्याला पण असं न थकता आपल्याला त्याच्यात आनंद वाटला पाहिजे का आपण किती लोकांना सांगू, अजून हे वचन किती लोकांना सांगू. आणि सत्य वचनच आपल्याला काय करेन, आपल्याला तारणार आहे. आणि सत्य वचन तारल म्हणून मी आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराचे आभार मानतो. आणि मसी मंथन ग्रुपचे जे डायरेक्टर आहेत आणि त्यांचे पण मी आभार मानतो, डॅनियल राजचे, तर ते तुम्ही आम्हाला ही संधी दिली, या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही पण त्याचा स्वीकार केला. आणि परमेश्वराने मार्ग आमच्या सर्वांचे मोकळे केले आणि आम्हाला हे ज्ञान आज मिळालं, त्याबद्दल मी त्या परमेश्वराचे आभार मानतो. धन्यवाद. बापरे. आवाज जबरदस्त है, बातें जबरदस्त है. मैं मराठी नहीं बोल पाऊंगा लेकिन मैं पूरा मराठी समझ गया, क्योंकि मैं तो मुंबई में रहता हूँ. बहुत ज़बरदस्त भैया, बहुत ज़बरदस्त, क्या बात है. आप इनके गवाही से सुन सकते हैं कि कैसा परमेश्वर ने जो है इनके जीवन में प्रभाव डाला है. और पिछली जितनी भी एडिट वीडियोस है गवाहियों की, आपने उसको भी सुना होगा, है ना. देखिए 61 एज है उनका, 61 प्लस है अगर मैं गलत नहीं हूँ. कई चर्चेस में जाते हैं, उनका खुद का भी एक अपना मेथोडिस्ट चर्च आपका आपने अभी कहा, कईयों को सुनते भी हैं. इस एज में आके इतना सब कुछ को सुनने के बाद में मात्र 5 दिन में जेनेसिस से लेके, मराठी में बहुत अच्छा बोला आपने, मैं नहीं बोल पाऊंगा, जेनेसिस का आखिरी पन्ना, प्रकाशित वाक्य का आखिरी पन्ना, क्या बात है. आप उसको 5 दिन में समझ पाए हैं और वाकई में यहाँ पे ये बातें दी गई. जब हम यहाँ से बात कर रहे हैं आप लोगों को जो यहाँ पे बैठे हैं, मैं कई वीडियो में कहूँ कि ज्ञान की नदी बहती है. जो स्लाइड्स पे होता है वो तो आता ही आता है, उसके अलावा कई और चीज़ें आती है. और मैं समझता हूँ कि, है ना, किसी ने तो कहा था कि इसका लाभ उठाओ, पता नहीं किसने कहा था हमारे में से, इसका लाभ उठाओ, इसका फ़ायदा उठाओ. मैं समझता हूँ कि आपने उठाना चाहिए, है ना. और शायद सिस्टर ने बोला था कि ईगो को बाजू में रखो. किसने, आपने बोला है? हाँ, ईगो को बाजू में रखो. खास करके सेवक लोग, धर्म गुरु, आपने जो वर्ड यूज़ किया मराठी में, इसको ईगो को बगल में रखिए, बाजू में रखिए, बगल में रखिए, जो भी रखिए, है ना. आइए आप, है ना. और देखिए मैं तो कहता हूँ कि अगर आप मुझे बुलाते हो, मैं बैठ के सुनने को तैयार हूँ. और आपकी जितनी स्टडी है मेरे को दे दो, टंग्स के ऊपर, ताइद के ऊपर, लेकिन वही हिम्मत रखो मेरे पास भी आकर बैठ के सुनने के लिए. फिर देखते हैं क्या होता है या क्या नहीं है ना. एक तो आप बिगड़ रहे हो, दूसरा पूरा ग्रुप को बिगाड़ रहे हो. मत करिए. हम सब का मकसद है कि गवाही देने के पीछे कि आप लोगों को सही चीज़ मिले.
ओके सो वीडियो को खूब शेयर करें, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम पर ये वीडियो उपलब्ध है, खूब शेयर करें। प्रभु आपको आशीष दे। गॉड ब्लेस।